ऑल द बेस्ट बाळा. माझा मना आज आचारी बनलेला आहे. मी माझ्या पद्धतीनं मेथी पराठे बनवते. काय करू, माझ्याकडून नेहमी सांडामांडा होत असतो काहीतरी. टेक्स्चर पाहू शकता भाताचं. आज थोड्याशा वेगळ्या जेवणाचा आनंद आम्ही घेत आहोत. खरं सांग, झाली की नाही टेस्टी? व्हॉट डिड यू से? यावेळेस मी जरा जास्त भाजणीचे पीठ बनवत आहे. चकलीची भाजणी बनवणे सुद्धा कठीण काम आहे आणि चकली बनवणे सुद्धा कठीण काम आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज किचन मध्ये माझी जागा माने घेतलेली आहे. म्हणा आज स्वयंपाक करत आहे आणि दादू कॉलेजला चाललेला आहे. ऑल द बेस्ट बाळा. देखियो इधर, अच्छा सा पेपर लिखो, ठीक है. हे बघा, माझा मना आज आचारी बनलेला आहे. हाँ जी, क्या बना रहे हो? सोयाबीन राइस. सोयाबीन राइस. इनको लेट हो रहा है, ये चिल्ला रहे हैं. इनकी पूजा अर्चना सब हो गई है. हे बघा, पूजा अर्चना झालेली आहे. देवाला दही आणि साखरेचा नैवेद्य पण ठेवलेला. आता स्वतः खात आहेत प्रसाद म्हणून. आलो आणि मी बनवत आहे मेथीचे पराठे. या ताटामध्ये पराठीमध्ये गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. आज बेसनचं पीठ नाही घातलं याच्यामध्ये. आणि हळद, मीठ, हिंग, ओवा आणि तीळ पण घातलेले आहेत. आणि इथं मी मेथी शिजवलेली आहे बारीक चिरून. आणि ह्या मेथीमध्ये हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट घातलेली आहे. आणि मीठ पण घातलेलं आहे थोडंसं. आणि ह्या पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे. चला तर मग आता ही मेथी या पिठामध्ये घालते आणि छान पराठ्याचं पीठ मळून घेते. अरे ये मुझे परेशान कर रहा है बीच बीच में. नाही, अजून पाणी नाही यातलं. त्याला म्हटलं माझ्या पद्धतीने बनव सोयाबीन राईस, तर तो नाही बनवत, तो स्वतःच्या पद्धतीने बनवत आहे. म्हणलं ठीक आहे, बनाले. मी माझ्या पद्धतीनं मेथी पराठे बनवते. चला, मी आता इथं मेथी पराठ्याचं पीठ मळलेलं आहे आणि मना सोया चंक्स फ्राय करत आहे. या कढईमध्ये मनाने कांदा, अद्रक, लसूण, त्याच्यानंतर गाजर, फ्रेंच बीन्स, टमाटर हे सगळं घातलेलं आहे. मी आता सोया चंक्स पण घातलेले आहेत. आणि मी याच्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे. थोडीशी मिरची पावडर पण घातलेली आहे. मनाला याचा अंदाज येत नव्हता. मनाची मी मदत केली आज. आणि खूप दिवसातून मना कोणता तरी पदार्थ बनवत आहे. खूप मदत केली. हे राम, हे कोण सांडलं रे? तू. मी सांडलं? काय करू, माझ्याकडून नेहमी सांडामांडा होत असतो काहीतरी. त्याही करे. आणि इथं भात पण शिजवून ठेवलेला आहे मनाने. म्हणा आता झाल्या असतील चांगल्या भाज्या फ्राय. शालो फ्राय झालेल्या आहेत भाज्या चांगल्या. आणि आता हा भात घाल त्याच्यामध्ये. मनाचा सोया चंक्स राईस तयार झालेला आहे आणि वास खूप छान येत आहे. टेक्स्चर पाहू शकता भाताचं. बहुत दिनों बाद कुछ तो बनाया है, लेकिन अच्छा बनाया है मनाने. आता मला एवढा छान सोया चंक्स राईस बनवलेला आहे, पण त्याच्यामध्ये एक भाजी घालायची विसरलेला आहे. ती भाजी म्हणजे पुदिना. मी आता पुदिना स्वच्छ धुवून ठेवलेला. त्याला म्हटलं याच्यामध्ये चिरून घाल, पण तो विसरलेला आहे. काय करणार, कधी तर मुलाशी पदार्थ बनवतात, त्याच्यामुळे तो विसरलेला आहे. तर जाऊन दे, आता मी पटकन मेथी पराठे बनवून घेते. खूप उशीर झालेला आहे तसा. आता आम्ही तिघे जेवण करायला बसलेलो आहोत आणि आज थोड्याशा वेगळ्या जेवणाचा आम्ही आनंद घेत आहोत. तर रोज चपाती, भाजी, भाकरी असते. आज मेथीचे पराठे, दुधी भोपळ्याची भाजी, सोयाबीन राईस, दुधी भोपळ्याची नाही, काशी भोपळ्याची भाजी, सोयाबीन राईस, एवढं सगळं खात आहोत. आज थोड्याशा वेगळ्या जेवणाचा आनंद आम्ही घेत आहोत. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. इकडं तर अर्ध जेवण संपलेलं आहे. अनम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहता तथा ज्ञात्वा दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. अनुड्या डब्बा घे बाळा. आणि आमचं दूध पण आलेलं आहे. आणि आज सुद्धा आमच्या दूधवाल्याने तूप नाही आणलं. परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, दूधवाल्या बोलायला की मी आणतो तूप आज, पण आणलं नाही. क्या ही करे, अभी मैं बाहर से ही मांगाती हूँ तूप. म्हणा हे घे. आणि आज मनाने स्वतः डब्बा बनवलेला आहे आणि घेऊन चाललेला आहे. कितनी खुशी की बात है. स्वतः डब्बा बनवायचा, घेऊन जायचं. आई गावी गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर आम्ही सुद्धा असं स्वतःच्या हाताने डब्बा बनवून घेऊन जायचं. ठीक आहे. आवजा पुत्र, आयुष्यवंत भव, यशस्वी भव. ठीक आहे. आवजा. हा फोन केलेला चालेल. चला, मनानंतर कॉलेजला गेलेला आहे. आता मी घरातली सगळी कामं उरकून घेते.
चला आत्ता माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि एवढी कामं करता करता 1 वाजलेले आहे दुपारच्या. आणि आत्ता माझा दादू पण आलेला आहे आणि आल्या आल्या जेवणावरती ताव मारत आहे. हांजी पसंद आहे खाना आज का? दही नाहीये क्या आहे? अरे तुला सर्दी झाली ना त्याच्यामुळे ठेवलं नाही दही. भाजी सोबत खातोय हे. भाजी किती टेस्टी झाली खरं सांग, झाली की नाही टेस्टी? का शोप्याची भाजी हे बघा, टेक्स्चर म्हणून तुम्ही ओळखू शकता एवढी छान झालेली आहे. पर इस लड़के को कौन समझाए आणि साथ में ये खा रहा है. बनाना चिप्स खाया नाही ना, खाण्यासाठीच आणलंस ना तू? नाही इथंच होत ते. म्हणजे सकाळी खाऊन गेला का तू? नाही इथं कोण आणलं मग? इथंच होत ते. अरे इथं फक्त हे तूच पण बसतो. होतं, पण हे मी उघडलं. अरे अरे कशाला शेव वगैरे खातो बाळा, मस्त स्वादिष्ट पौष्टिक पराठे खा आणि काशी भोपळ्याची भाजी. इसमें बोलते ना काय म्हणतात ह्याच्यामध्ये पोषण तत्व आहे. कौन आ गया है? होय राम, मेरा चोर बच्चा आ गया, चोर बच्चा. हाँ जी, इतनी जल्दी कैसे क्या आ गया? 1 तासात आला जाऊन तू? बर 1 तास जायला 1 तास यायला. नसीब खराब आहे. हे बघा, आज पहिल्यांदा स्वतःसाठी डबा बनवला स्वतःच आणि खाल्लाही नाही, घरी परत आला म्हणा. क्या हो गया मॅटर? प्रॅक्टिकल मध्ये होतो ना. एक प्रॅक्टिकल झालं का मग? हा प्रॅक्टिकल झालंच होतं. हा मॅडमचा मेसेज आला की आज एक लेक्चर नाही होणार. अच्छा, मग दुसरे लेक्चरला आम्ही कशाला थांबतो? लगेच आलं. क्या ही ये दोनों बंकर है, दादू और मना भी बंकर है. व्हाट डिड यू से? बंक करून घरीच येतोय ना. बंक करून घरीच येतो, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. पण अरे लेक्चर अटेंड करत जा बाळा. काय बोललो तू? 4 वाजता जाऊ गावाला. 4 वाजता गावाला आज? का बरं? उद्या येऊ. उद्या यायचं? उद्या काम करून लगेच घरी. अरे गावाकडची कामं लवकर होत नाहीत बाळा, दिवस दिवस जातो. तेच ना, बघू म्हणले. ठीक आहे, अभी मैं क्या ही बोल सकती हूँ. लवकर निघायचं होतं ना बाळा, गावाला जायचं होतं तर. पप्पांना मी आता ठीक आहे. मग आता तू भात खाणार आहे का? हा सोया चंक्स राईस खाय का? खाऊ का? खाव खाव. चला मी आता चकली बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून ठेवते. गौर गणपती उत्सव तर जवळ येत आहेत आणि आमच्याकडे गौराया सुद्धा असतात, त्याच्यामुळे मी काय करत असते सगळा फराळ थोडा थोडा घरीच बनवत असते. तर आता चकली बनवण्याची तयारी करते. म्हणजे चकली काही लगेच बनत नाही, खूप कष्ट लागतात चकली बनवण्यासाठी. तर आज अगोदर तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून ठेवते, 2-3 दिवस वाळवते, त्याच्यानंतर भाजणी तयार करते आणि त्याच्यानंतर चकल्या बनवते. तोपर्यंत गणेश भगवान येतीलच आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी गौराई पण येतील. चकली बनवण्यासाठी तांदूळ आणि सर्व डाळी ह्या मोजून वापरूनच घ्याव्या लागतात, नाहीतर चकली बिघडण्याची शक्यता असते. तर मी या कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे. हा जुना तांदूळ आहे आणि हा कुकरचा डबा आहे 1 किलोचा, म्हणजे 1 किलो तांदूळ मी घेत आहे. अजून एक डबा तांदूळ घेते, म्हणजे 2 किलो तांदूळ होईल. अजून एक कुकरचा डबा तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे हे 2 किलो तांदूळ झालेले आहेत. आता 2 किलो तांदूळ असेल तर 1 किलो हरभरा डाळ घ्यायची आहे, म्हणजे 1 कुकरचा डबा मला आता हरभरा डाळ घ्यावा लागेल. हरभरा डाळ आता 1 कुकरचा डबा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 कुकरचा डबा म्हणजे 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे मी. 2 किलो तांदूळ, 1 किलो हरभरा डाळ. आता ही हरभरा डाळ ह्या टोपलीमध्ये टाकते, पण सगळे धान्य हे धुवायचीच आहेत म्हणून मी याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता घ्यायची आहे उडदाची डाळ. हरभरा डाळीच्या नेहमी उडदाची डाळ घ्यायची आहे, म्हणजे 1 किलो हरभरा डाळ असेल तर अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची आहे. आता मी अर्धा कुकरचा डबा उडदाची डाळ घेणार आहे. हे बघा, मी अर्धा कुकरचा डबा आता उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ ही अर्धा किलो आहे. तर एवढंच धान्य मी घेत असते भाजणीची चकली बनवण्यासाठी. यावेळेस मी जरा जास्त भाजणीचे पीठ बनवत आहे. डबा संपवलाय. गदडा, तू डबा संपवला ना. यावेळेस मी जरा जास्त भाजणीचे पीठ बनवत आहे. भाजणीचे पीठ बऱ्याच दिवस टिकतं आणि याच्यापासून आपण थालीपीठ वगैरे बनवू शकतो. त्याच्यामुळे मी आता चकली पण चकली तर चकलीसाठीच बनवत आहे, पण थालीपीठ पण बनतात खमंग असे, म्हणून मी जास्त भाजणीचे पीठ बनवत आहे. चला आता हे सगळं धान्य मी स्वच्छ धुते आणि पंख्याखाली वाळायला ठेवते. आता मी तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि आता वेगवेगळ्या वाळवणार सुद्धा आहे. वेगळ्या याच्यासाठी वाळवायच्या की भाजते वेळेस लहान धान्य आहे ना ते लवकर भाजतं आणि हे मोठं धान्य लवकर भाजत नाही आणि लहान धान्य करपण्याची शक्यता असते, म्हणून वाळवताना सुद्धा वेगळीकडे वाळवायचं आहे. तर आता पंख्याच्या खाली वाळायला ठेवते या धान्यांना.
अशी भाजणीची तयारी करायला लागते, तरच आपल्याला खमंग स्वादिष्ट अशी भाजणी चकली खायला मिळते. चकलीची भाजणी बनवणं सुद्धा कठीण काम आहे आणि चकली बनवणे सुद्धा कठीण काम आहे. फक्त चकली खाणे सोपं काम आहे. चला, तांदूळ आणि डाळी मी अशा पातळ पसरलेल्या आहेत. चकलीच्या भाजणीची एवढी तयारी करेपर्यंतच मला दम लागलेला आहे. काय करायचं, घरातली रेग्युलर कामं पण करावं लागतात आणि गौरी गणपतीच्या स्वागताची तयारी पण करावी लागते अशी. चला आता पंखा लावते. चला, पंखा आता आरामात चाल 2 दिवस, म्हणजे अधूनमधून तुला बंद करत जाईन मी. एवढं धान्य वळायला 2 दिवस तर नक्की लागणार आहेत. घरातली एवढी कामं करेपर्यंत आता 3:30 वाजलेले आहेत. आता मी थोडा आराम करते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.